24 लोक नालायक संप्रदायाच्या विरोधातले हिंदूच्या कुळात जन्माला आले. माझ्या वारकरी संप्रदायानं सगळ्या जातीची दखल घेतली. असा एकच संप्रदाय, त्या संप्रदायात जातीवाद नाही, तो फक्त वारकरी संप्रदाय. आणि कंबर बांधून जर कोणी जातीवाद करत असेल ना तर समजायचं हरामखोर अवलाद चुकून आपल्यात आली. विठाला विठाला. या संप्रदायात चांगलं वागणाऱ्याला किंमत आहे. तुका म्हणे नाही जाती सवे काम, ज्याचे मुखी नाम तोची धन्य. चांगलं वागणाऱ्याला किंमत आहे. ज्याचे मुखी नाम तोची धन्य. नाम या शब्दाचा अर्थ चांगलं बोलणे, त्याला किंमत आहे. हो का उत्तम चांडाळ, त्याचे पायी माझे कपाळ, त्याचे पायी माझे कपाळ. जनाबाई म्हणल्या उत्तम कुळातलाय का चांडाळ कुळातलाय? वारकरी आहे ना, त्याच्या पायावर माझे डोकं. पानं ऐकणाऱ्याच्या कुळात एक महाराज जन्माला आले. साहेबांचं नाव माझ्या लक्षात आहे, मुंडे साहेब. क्या बात आहे. वा 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 वा. छान छान. माझ्या अपघाताच्या वेळेस हजर असले. काय ऋणानुबंध असते तो प्रसाद बघा. पानं ऐकणाऱ्याच्या कुळात बाबाजी एक महाराज जन्माला आला. पानं कोणी किती? नागिनीचे. तांबुळी कोण्या कुळातले असते? मुसलमानाच्या. कबीर मोमीन, लतीफ मुसलमान, सेना नावे जान विष्णुदास. कबीर मुसलमान, लतीफ मुसलमान. लतीफ नावाचा फार अधिकारी व्यक्ती होता, मुसलमान. कबीरानं भजन म्हणता म्हणता शेला इनला. ते शेला ज्याच्या घरी गेला त्याच्या इथं राम राम म्हणू लागला. उलट आताचे भजन म्हणणारे तंबाखू. अशा हराम खोरायचं भजन जो ऐकल का त्याच्या घराला कुपाटी लागन. गळ्यात शपथ. विठाला विठाला परकालय परवाले एक रुची ऐकली. वज्रो भयो दंता सुचारु भयं भूदेवच्च, साधवे तत्रान पुनिता भया वेदन नित्यां सखलो जयो नैवं गांजा कसम लिखितम. हे का भंगाऱ्याचं वाक्य. बिडी, तंबाखू, सिगारेट, गौहत्या समम पापहा. संप्रदायातल्या लोकांनी करायचं. यायला काय करायचं तर हो द्या उतान, हे ऐकणच ना. पण साहेब तुम्ही पाया पडले आमच्या. लक्ष्मण महाराज तुमच्या लोक पाया पडते. महाराज तुमच्या पण लोक पाया पडते. आम्हाला जात विचारित नाहीत, घरी किती पैसे आहेत विचारित नाहीत. फक्त वेशवार करायचा आहे आणि ज्ञानोबराय तुकोबरायचं नाम घेतो. म्हणून माणसं पाया पडते. म्हणून आम्ही नीट वागावा, नीट वागाव, नीट वागाव. कीर्तन परंपरा जर मी सोडून दिली ना, कीर्तन परंपरा सोडून दिली ना, तर माझ्या कामावर पैसे देऊन ड्युटी करणारा गडी पण माझ्या पाया पडणार नाही. एरवी तरी पुशे कोण आणि पावे देवासाठी मान. मालकांचं वाक्य देऊतल्या. एरवी तरी पुशे कोण, पावे देवासाठी मान. देवासाठी आपल्याला मान. एरवी कोणी विचारलं असतं. म्हणून संप्रदायातल्या माणसांनी चुका करायच्या. 3 श्लोक आहेत, पण त्या 3 श्लोकाच्या उत्तरार्धात 2 शिव्या दिलेल्या आहेत. आणि बायका पुढे आहेत म्हणून सांगत नाही. अजून 5 वर्ष जागलो ना 70% केस पिकल्यावर त्या शिव्या पण सांगणार. विठाला विठाला. वा, काय संतांचे उपकार आहेत लक्षात ठेवा. पुन्हा सांगतोय तुम्हाला,
बुचूर बुचूर धर्माच्या विरुद्ध गप्पा करणाऱ्या लोकांच्या सटांके ऐका जाऊ नका आणि यांच्या विरोधात संघटना करणाऱ्या पोळी भाजणाऱ्याला बी महत्व देत जाऊ नका. विठाला 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 ताकद नाही या धर्माला नाव ठेवायची. एखाद्या संप्रदायाची भिंत सोन्याची असेल, एखाद्या संप्रदायाचं मंदिर सोन्याचं असेल, एखाद्या संप्रदायाचं गाव सोन्याचं असेल, एखाद्या संप्रदायाचा रस्ता सोन्याचा असेल, एखाद्या संप्रदायाची मंदिरातली मूर्ती सोन्याची असेल, पण असा एकच संप्रदाय भगवान शिवजीने स्थापन केलेला, त्या संप्रदायातला वृक्ष सोन्याचा आहे. जयाची द्वारी सोन्याचा अंगी ऐसे बोरेडा बोले, अंगी ऐसे बोरेडा बोले, अंगी ऐसे बोरेडा बोले. संप्रदाय, ज्या संप्रदायातला तरू सोन्याचा आहे. नाही साहेब, हिंमत कोणाची नाही. असो, इंद्रप्रस्थात पांडव राहत होते, हस्तिनापुरात धृतराष्ट्राची काट्टे राहत होती. माझं एक मत आहे, चूक आपल्यानं करू की दुसऱ्यानं करू, चूक मानली पाहिजे, चूक मानली पाहिजे. एक दुसरा मुद्दा सांगू का तुम्हाला? धर्माला ग्लानी कधी येत असते माहितीये का? धर्माचं काम करणारा जर चुकीचं वर्तन करीत असेल तर धर्माला ग्लानी येत असते. धर्माला नाव ठेवणाऱ्यामुळे धर्माला ग्लानी येत नसती. एखादा म्हणला असेल ना, मी तुकोबाराला मानित नाही, नको मानू फुसक्या, कोण म्हणायले? एक म्हणला मी ज्ञानोबाराला मानित नाही, नको मानू चांडाळा, तू तुझ्या मायबापाला मानित नाहीस तर तू देवाला कसं मानशील? आणि देवाला संताला न मानणारी हरामखोर झाली नाही का माग? आळंदीतल्या मालकांनी दखल घेतली त्याची. काय नाव तुमचं? इरवी तिठी वेधिली कवळे एकाच जयस्वाल, ते चांदणी ते म्हणे पिवळे, ते माझ्या स्वरूपी निर्मळे. साहेब देखती दोष. कावीळ झालेल्या माणसाच्या डोळ्याला पडदा पिवळा येत असतो. चांदण्या पांढऱ्याच्या मुंडे साहेब, पण त्याला कावीळ जयाच्या नेत्राशी झाली कामीन. हो, डोळ्याला कामीन नावाचा आजार झाला की त्याला पांढऱ्या चांदण्या पिवळ्या दिसतात. पिवळ्या त्या वस्तुस्थिती पिवळ्या आहेत का? नाही. तै माझ्या स्वरूपी निर्मळे देखती दोष. भगवान अर्जुनाला सांगू लागले, काही नालायक मला पण म्हणते देव येडाय. चष्मा आहे तसा पाहण्याचा दृष्टिकोन ज्याचा त्याचा. आमचा मित्र मुंबईला राहत होता, हे असं लांब होतं कीर्तन बघा, मला पाणी देता देता गवत उपटायचं नादे, मग लांबत येत ना दार येते. मित्र मुंबईला होता, आम्ही सोबतच शिकलो. मी 7वी शिकलो, ते MA झालं, म्हणजे 3दा MA का MA झालं ते. मुंबईला त्याला 72,000 पगार, 71,000ची महिन्याला पेत होत. ते वरचे 1000 खात्यावर ठेवा लागतात म्हणून पेता येत नव्हतं. आणि मग उन्हाळ्याच्या दिवसात गावाकडे आलं तर मला म्हणाल, तू तो माळ करीन तीन बापा, तुझ्या गळ्यात माळण काय, इठल इठलन काय तू. असू दे बाबा, आमचं पोट ते मालक भरितोय, आम्ही माळ घातली, आम्ही त्याचे अनुयायी आहेत, आम्ही काशीतल्या मालकाचे पंढरपुरातल्या मालकाचे भक्त आहेत आम्ही. काय ते देवन धर्मन सांगतो या युगामध्ये, इंटरनेट जगामध्ये असे देवन काही नसते. अरे म्हणले आमच्या गिरगावात असं कसं जन्मलं, कस काय जन्मलंय आमच्या गिरगावात असं?
मग नंतर पुरावा लागला की इतकं खराब काऊन जन्मलं, पण ते आमच्या गिरगावची बेइज्जती नाही सांगत. कसं असते, आपलं झाकलं पाहिजे माणसानं. इतकं हसू नका, हे गिरगावातलं नाहीच आमच्या. तुम्हाला राग येईन म्हणून आमच्यावर घेतलंय, हे तुमच्याच भागातले. जाऊ द्या, पण नावच सांगत नाही इकडचं. जाऊ दे जाऊ दे, काय ताण. आम्ही शेजारणीची इथून ताक आणलं होतं आमच्या आईनं. ताक, उन्हाळ्याचे दिवस, आणि त्या ताकात जराशा मोहऱ्या, जराशे जिरे, हळद टाकली, त्याला द्याला चटका, आणि 3-3 गिलास ताक आंब्याच्या झाडाखाली पिलं. त्यानं पिलं. आणि मुंबईला चांगली हवा विकत घ्यावं लागते, आपल्याकडं फुकट आहे. म्हणून ज्याच्या गावाला गंगा त्याच्या गुडघ्याला सांगा. हो, ज्याला फुकट मिळते का त्याला कदरच नसते. हो, असं बसलो तर कस काय ताक लागलो, ते म्हणलं बासुंदीच्या तोंडात आणलो ताकानं. मग आता उन्हाळ्याच्या दिवसात ताकालाच किंमत असते. हो, ते असं मस्त जराशी शतपावली करू. आपल्याला काय ते शहरात राहिलेलं शिकलेलं, म्हणला जरासं डायजेशन काय काय असं म्हणतात ना, 2-4 इंग्रजी शब्द हाणले त्यानं. मला अंदाजे कळायलेत आता, बाहेर फिरून फिरून. नाही तर आपण काय शिकलो नाही. तर मग असं फिरलो तर खताचा ढिगुल पांगवायचा राहिला होता, त्याच्यावर भोपळ्याचा येल उगला. काही हरामखोर देवाला संताल वाईट म्हणतात ना, चुका काढतात ना त्याच्या. तो भोपळ्याचा येल उगला मुंडे साहेब. आणि त्या खताचा पावर, गावरान खताचा पावर, गाईचं शेण होतं ते, त्याला भोपळे लागले एवढाले, सातपुते एवढाले भोपळे. ते म्हणला बाळू, कीर्तनापुरतं म्हणाल मी, थुत्तर फोड असतं त्याचं. म्हणला बाळू, हे आंब्याचं बुड किती मोठे? म्हणलं कासऱ्यात बसत नाही. आणि भोपळ्याचं बुड करंगळी सारखं. तुमचा देव पागल आहे. म्हणलं कस काय रे? ते म्हणला कणगुळी सारखा भोपळ्याचं बुड, आणि त्याला भोपळा लावला एवढा, आणि आंब्याचं बुड एवढं, त्याला आंबा लावला एवढूसा. हे उलट करायला पाहिजे होतं. मग ताक पेल्यामुळं झोपीला आमंत्रण द्यायचं काम नाही. हवा सुटली आणि येरीच त्या आवला दिला. मुंबईत इतकी हवा चांगली भेटत नव्हती. मी तुम्हाला राग येऊ देऊ नका, मी आमच्या गावातल्याच हीच काय लोन, तुम्हाला काय करायचं, मी त्याला शिवी जरी दिली तर तुम्हाला काय घेणे का त्याच्याशी? नाही, आमच्या गावातलं येते दृष्टांतापुरतं. आणि मग त्याला झोप लागली आणि पोपटानं आंब्याला डिवचिलं. निबर टक अशी बारीकशी बुटक्यावानी कैरी त्याच्या कवळ्या नाकावर पडली. मुंबईचं नाक कवळं असं गोरपान उग मेन कापडावानी झालेली त्वचा त्याची. फडेल दिवशी नाक फुटलं, रक्त आलं, घोळाला फुटलं. बाळू बाळू चल बरं दवाखान्यात. नाही म्हणलं आमचा देव येडाच आहे म्हणला, एवढं तुमचा शान आहे रे. मी म्हणलं खरंच देव येडा आहे. आंब्याच्या जागेवर जर भोपळा असता तर तुला दवाखान्यात न्यायचं काम नव्हतं हरामखोरा. ह्योच आंबा कापून तुला त्याच्यात फुकला असतो. म्हणलं हो गडे, देव हुशारच आहे. असे काही बदगे, असे काही हरामखोर, असे काही भडवे या संप्रदायात गोटा टाकत असतील. साहेब, सुज्ञ माणसानं यांच्याकडे लक्ष द्यायचं नाही. विठाला विठाला. संप्रदायातल्या माणसांनी किती ठाम राहायचं सांग का तुम्हाला. एक बाई एका बाईला म्हणायची, द्वारका तू अनावरा घोंगडी इतका गोरा आहे ग. म्हणजे ह्या घोंगडीवाणी नाही बरं. काळ्या मेंढराच्या जावळाची घोंगडी. जावळाची कशाला म्हणतात माहितीये का? त्याचे पहिलेच जावळ, त्याला लोक जावळाची, ती नरम असती, टोचत नसते. मा द्वारका तू अनावरा घोंगडी इतका गोरा आहे ग. आपल्या धर्मावर आपलं ना आपल्या देवावर इतकं प्रेम असं फसकायच्या नादी लागायचं नाही. वेळ जातो आपला त्याच्यात, वेळ जातो वेळ. मोठ्या दुकानावर एखादं येडपट आलं ना आणि 1-2 रुपये देत नसतील ना, तो मोठा दुकानदार म्हणतो बरं ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. त्याला माहिती आहे याला टाइम घालण्यात आपलं ओरिजिनल गिराईक चाललंय.
त्याच्यामुळे बारके बुरके 10-10, 5-5 पैशावाले येडेवानी करतात का? यायच्या लय नादी लागू नका, उलटा तुमचा चांगला वेळ मातीत जाईल. आणि मग ती बाई 6 महिने म्हणली, माय द्वारका तू नवरा कसा घोंगडीवानीच गोरा दिसत ग, म्हणजे काळा जर आहे. 6 महिन्याच्या नंतर द्वारका तापली. चांगल्या घरची लेख होती, तिला वाटलं म्हणू द्या. ती म्हणली मग असू द्या काळा, पण दिवस माळायला बाजाराची पिशवी हिंगोलीहून घरी आणि तू अगंज गोरा पाने, पण बस स्टँडच्या मुतारीपाशी झोपतो. किती निष्ठा बाईची नवऱ्यावर, तितकी आपली धर्मावर पाहिजे. लक्ष नाही द्यायचं कोणी पण. चला, इंद्रप्रस्थामध्ये पांडव, काय सांगू आता संतांची उपकार. इंद्रप्रस्थामध्ये पांडव राहत होती. पांडवाच्या भेटीला नालायक दुर्योधन्या गेला. दुर्योधन्या, मी दुर्योधन म्हणत नाही, त्याचा पाहुणा आहे का तुमच्या इकडं? नाही, मग काय चिंता नाही. काय म्हणतो दुर्योधनाला? दुर्योधन्या ठाकूरजी, दुर्योधन हा कुटुंब प्रणालीत राहण्याच्या लायकीचा नव्हता. आपली प्रणाली काय वाघसाहेब, वाघमारे साहेब? कुटुंब व्यवस्था, कुटुंब प्रणाली. भारताची, महाराष्ट्राची संस्कृती कुटुंब प्रणाली. चला, तर कुटुंब प्रणालीतले 18 नियमापैकी एक नियम सांगतो. माग पुढे होत असेल तो तरी पण सांगतो, एका क्रमांकाचा नियम नाही तो. मोठ्या भावाची बायको लहान्या भावासाठी आई असते. ज्येष्ठो सहोदराम भ्रतारे वच कनिष्ठम भ्रतारे वच तथा यत वात्सल्यान जयो हो. हे काय नशा करणाऱ्याचं वाक्य नाही. मोठ्या भावाची बायको वात्सल्याम समान होती जाये, त्याच्या बरोबरीची असते. आणि मोठ्या भावाची बायको या हरामखोरानं मांडीवर बसली. कुटुंब व्यवस्थित राहायचं आहे का? नाही. दुसरी एक गोष्ट, उपदेश करण्यासाठी एखाद्या स्त्रीला एखादा टोचून शब्द पडला असेल, त्याबद्दल काही राग दुःख काही नसते. पण एखाद्या स्त्रीला जाणून बुजून जर कोणी बोलत असेल तर तो भारताच्या व्यवस्थेतला नाही. द्रौपदी देवदर्शना करता जात असताना हरामखोर दुर्योधनाच्या मुखारविंदातून वाक्य पडलं, निशी माझे कवना शिरतली, निशी माझे कवना शिरतली, सांगे वो द्रुपद बाळी. निशी माझी कवना शिरतली. 5 पती होते. साहेब किती घाणेरडा शब्द आहे, पण तात्विक सात्विक. मी मगाशी सांगून गेलो, या देशातली सर्वात मोठी जडबड श्रीमंती या देशाची स्त्री आहे. एक सोपा मुद्दा सांगू का तुम्हाला? माझ्या पुढे बसलेले कितीतरी माणसं, 1000 गिरगावकर आवताला झुकतील इतके श्रीमंत माणसं इथं बसलेले आहेत. तरी पण तुम्ही 2 घंटे माझ्या पुढे बसलात. मी पण एका महाराष्ट्रातल्या स्त्रीच्या पोटी जन्माला आलोय. इतकं मोठं टोक या देशातल्या स्त्रीचं. काय स्त्री पवित्र, तिने एकाही पतीला सांगितलं नाही, तिनं पंढरपुरातल्या मालकाला सांगितलं. मालक लय रगिले ते. देवासारखा गुंड आणि लक्ष्मी सारखी चंचळ जगात कोणीच नाही. एक जण म्हणला, बाळू महाराज तुम्ही देवाल गुंड कस काय म्हणले? ऐक न सुंबळ्या, भारतात 6 गुंड, त्याच्यापैकी 1 नंबरचा गुंड रावण. 1 नंबरचा गुंड रावण. मग भारतातल्या 1 नंबरच्या गुंडाला ज्यानं दुपारा जाऊन रट्टी दिलेत, तो साहेब किती नंबरचा गुंडा असेल? 6 गुंड आहेत भारतात, 6. त्याच्यातला रावण 1 नंबरचा गुंड. कोणत्याही गोष्टीनं रावण मोजा. ब्रह्मदेवाचं तराजूच मोडत होतो. रावणाचे पैसे मोजले, तराजूच्या साखळ्या तुटल्या. रावणाचा बुद्ध्यांक मोजला, साखळ्या तुटल्या. कारण भगवान शिवजी प्रसन्न झालते. रावणाचा इतका बुद्ध्यांक मोठा होता, इतका बुद्ध्यांक मोठा होता, त्याचं वजन मोजण्यासाठी साखळ्या तुटल्या. रावणाचा दबदबा जर पाहिला ना, दबदबा राजकारणातला, तर हा दबदबा मोजायला बी साखळ्या तुटल्या.
रावणाचा बुद्ध्यांक एक वेगळा होता. रावणाकडे 127 तात्विक लोक होते. त्याच्यापैकी एक तत्वकुंभ नावाचा व्यक्ती होता. त्यांनी 14 विमानं केले. एक विमान असं तयार केलं की त्या विमानाला विधवा स्त्रीचा पाय लागल्या विमान जळतंय. करू शकतं विज्ञान असं विमान? ते तत्वकुंभ नावाचा व्यक्ती. आणि अशा विद्वानाला शेनगावकर बाबा रावण सांभाळीत होता. किती विद्वान असेल. पाषाण परिसभूमी जाबुनंद, अख्खी नगरी सोन्याची आणि खडे परीस होते. काय विद्वत्ता. पण 2:15 वाजता जाऊन पंढरपुरातल्या मालकाने आपटू हाणला. एक नंबरचा गुंडा अंकल. मग पंढरपुरातला मालक किती नंबरचा गुंडा असेल? मग साहेब वायरन टाटरन चोरणाऱ्याला तर कॉबी हाणीन ते हो. आणि त्याला हाणण्यासाठी त्यानं तुम्हाला पाठीलच. आम्हाला नसतं का PSI जाता आलं, हाय PSI जाता आला आहे का नाही? त्यानं बरोबर असे रगबाद माणसं पाडे, मस्के आवडणारे माणसं पाठीले. हुशार आहे ते माल. देव चतुर किंवा चतुरा तो शिरोमणी गुण लावण्याची खाणी. इतकी मोठी ताकद. दुर्योधन गेला बोंबलत. हा, पंढरपुरातल्या मालकाला सांगितलं. तो मालक द्रौपदी म्हणले ते उद्या म्हणला निशी माझी कवना शिरतली. मग तो त्याला एकच म्हणायचं, शेष पाताळी हुनियाला तो कवनाचे गेही रिगाला सांगे ओ मजला धृतराष्ट्र कुमारा रे. शेष पाताळातून आला आणि कोणाच्या घरी गेला. तेव्हापासून दुर्योधनाचं थोत्थरच बंद झालं बाबाजी. इथं दुर्योधनाचं इचकलेलं कीर्तनात नाही काढायचं. त्या चला पुढं. हा दुर्योधन इंद्रप्रस्थात गेला. 35 गावाची जहागिरी होती साहेब, खाऊ द्यायचं त्याला. पण तिथं गेला. पण पांडव सात्विक होते, जेवायला केलं त्याला आणि उशीर केला त्याने. उशिरा निघला. इथं मुद्दा बघा काय सांगू आता संतांचे उपकार. आणि मग उशिरा निघला तो. तर सात्विक सदाचारी पुण्यशील पावन धर्मराजा होते. धर्मराजाने सांगितलं, युवराज मोठी माणसं आहात तुम्ही, एवढ्या रात्री जाऊ नये, अंधारात चालले, राजपुत्र आहात तुम्ही एवढा मुक्काम करा. नाही म्हणे दादा, मला निघावच लागते. आणि निघाला. पण धर्मदादा म्हणले राजकुमार आहे, याला एकटं कसं पाठवायचं? म्हण भीमा हस्तिनापुरापर्यंत तू जाय, याला हेच तर करायचं होतं. मग भीमाला हस्तिनापुरात नेलं आणि भीमाला लाडू खाऊ घातले, गावरान तुपात साखरेत घोळलेले. भीमाला जर जेवायचा नाद असतो. प्रत्येका वेगवेगळ्या विश्वाच्या मालकानं वेगवेगळे कार्ड टाकलेत, प्रत्येकाला वेगवेगळा नाद असतो. थोडा जेवणाचा नाद होता. मला पुराणात तर 6 श्लोक सापडले, पण एक कविता पण सापडली. पार्थ ते पृथक्कीचे बाळ, शास्त्राभ्यासी घातला काळ, मजशी दिसे आळूमाळ, खादाड निद्रा अहर्निशी. जरासंधाचा संवाद म्हणून एक कविता होती प्रसाद. जरासंधाचा संवाद. ह्या ओरिजिनल कविता काढून टाकल्या. 1964 साली पदाचारी मिशन नावाची संस्था भारतात आली आणि या संस्थेनं पाठ्यपुस्तक निर्मितीवर घाला घातला. आणि आपल्या ज्या ओरिजिनल कविता, ओरिजिनल पाठ, संत वाङ्मयाचे विचार, या सगळ्या कविता काढून टाकल्या आणि या दुसऱ्या कविता घातल्या. पप्पा माझ्या मम्मीचे, मम्मी माझ्या पप्पाची, लेकर कोण्या भूताची. ह्या कविता कोचल्या मधात. फार सुंदर. हे कधी कधी ज्या त्या वेळेला आळा घालायला पाहिजे, पण ते होत नाही. चालतंय ते असो. तिथं गेल्याच्या नंतर भीम प्रसन्न झाला आणि भीमाला सांगितलं, दादा बोला, मला मानस सरोवरातून सुवर्ण कमळाची फुलं पाहिजे. औंड्याची परंपरा सुरू करा सातपुते. गेला न कोरोना आता. हो का तिथं कीर्तन केल्यावर तिथल्या लोकायला व्हायला. अहो ठाकूर साहेब करावं ते, आम्ही सुरू केली. तिथल्या कीर्तनाला पैसे नसतेत कोणाला. जिथं नामदेवरायन कीर्तन केलं म्हणून आम्हाला कीर्तन करण्याचा योग होता. आम्ही सायास केला, 7-8 लोकांनी तिथं सुरू केली. त्या कोरोनाचं निमित्त पाडण साहेब बंद पडे. आता कोरोना गेला ना बोंबलत, आता सुरू व्हायला पाहिजे तिथं. अहो पंक्तीची रेल चले एकादशीच्या तिथं.
कीर्तनकार फुकट येऊन कीर्तन करतात तिथं. भजने पकवादे कोणी पैसे घेत नाहीत. हो, वर्धापन दिनाल म्या पंगत दिल तिथं. मी काय दिली, पन्हाळा वाट आलं मोरी वाट गेलं. मी इकडे आणले तिथं खर्चिले. माणसानं खरं बोललं पाहिजे. मी कुठं तुरी कापसाचे खर्चिले. विठाला विठाला योग असा आला. भीमदादा मानस सरोवरात फुलं आणण्यासाठी गेले. पण साहेब तुम्हाला चांगला अभ्यास आहे. लय गुरु कोणाची लेकर करते. ज्याच्याकडे जरा जोरा 2-4 रुपये त्याचेच पोरं चबर चबर करीत असतील ना, ऐका नाही. ज्याचं वाजलंय ते. सत्ता, संपत्ती आणि तारुण्य या 3 गोष्टी एकत्रित आल्या की बाबाजी माणूस चरबर 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 करीत असतो. नदीला पुरकावा येतो माहिती प्रसाद महाराज. सगळ्या वड्याचं पाणी तिच्यात घुसत. सगळ्या वड्याचं पाणी तिच्यात घुसलं की ती तुंबाळून वाहती. ठाकूरजी तुंबाळून वाहती, तुंबाळून. जरा जोरा जरा जरा झालं ना, येडेवणी करतात माणसं, येडेवणी. सत्ता, संपत्ती, तारुण्य. तो भीम हा किती मोठा आहे. त्याला 9000 नागाचं बळ आहे. ओरिजिनल भारताच्या राजाचा मुलगा आहे. हस्तिनापूरचे राजे धृतराष्ट्र नव्हते, पंडू राजा होते. पण प्रपंचात विसंगती आली, दुःख कोसळलं आणि त्यानं सांगितलं मला राज्य नको, म्हणून ते आंधळ्याला राजा केलं. आणि त्याचे ते शिमग्याचा हुरियो काटती. पोतभर चिंध्या पण थुत्तर पोसायच्या एक बी कामी नाही. इतके येडगळ त्याची ती पोट्टी. आणि पुन्हा त्याला शिकवायला त्याचा सक्का मामा ती हरामखोर अवलाद. शकुन्या, तुम्ही शकुनी म्हणले साहेब, मी नाही म्हणे. शकुन्या नालायक होता तो, नालायक होता. मी नेहमीच सांगत असतो, बा जितके आपले लेकर आवडत का तितके बहिणीचे लेकर आवडावा. शेणगावकर बाबा, जितकं आपलं लेकरू आवडतं का तितकं बहिणीचं लेकरू आवडावा. तर बहिणीचे कौरव हे कृष्णानं मारलेच नाही मुंडे साहेब, हे पांडवानं मारलेच नाही. कौरवाला मारलं त्याच्या सख्या मामानं विकास जयस्वाल. सख्या मामान मारलं, सख्या मामा. रावणाला प्रभू रामचंद्रान मारलंच नाही. बदनाम करूच नका. रावणाला वानरायनं मारलंच नाही. बदनाम करू नका चांगल्या माणसाला. रावणाला त्याच्या तुटलेल्या नाकाच्या सख्या बहिणीनं मारलं. तुटक्या नाकाची बहीण शुरो तिनं मारलं बघा. तिनं मारलं. आपण आज जात नाही, दुसरीकडेच हात घालायला तर इचू निघल्या मग झटकी तू हात. चांगल्या जाग्यावर हात घालणं सोमळ्या. मस्त असे कंदच निघते. पण घालायला वाताडात हात मग खेकडे निघालेत, इचू निघालेत. कुठं हात घाली तू आपलं. पुराण लय गोडे. बघा पुरावा पुढचा. बघा बघा बघा. 9000 नागाचं बळ आहे. भारताच्या राजाचा पुत्र आहे. तारुण्य, संपत्ती आहे आणि इंद्रप्रस्थाची सत्ता आहे. कशी उडी टाकली असेल तळ्यात मानसर, ठरेल दिवशी उडी टाकली. माझ्या लहानपणी पोहायला माणसं लय बाका होते बघा. मुटका टाकायची. मुटका 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 कळत. मुटका. परवाच्या दिवशी आमच्या मित्रांनी मुटका टाकला पण पाठीवर बसला. 3 दिवस झाली त्याची बायको झेंडूबाम लावायली. हो, अशी मारायची ना, अशी अवघे. असा मुटका बांधला ना तर इरीच्या कडीला पाठराव जितके लोक आहेत का तितके भिजत येत. मुटका साधायचा. त्याचा साधला पण पाठीवर साध. हो, अजून वाकतच चालायला असा. हो, ते आला पाहिजे मुटका. असा मुटका हाणला. 8000 नागाचं बळ कीचकाला होतं. कीचक हा विराटाचा मेवना. विराटाचा मेवना साहेब. या कीचकानं शेण टाकायला गेलेली द्रौपदी तिच्या हाताला स्पर्श केलता. म्हणून पंढरपुरातल्या मालकान भीमाल साडी नेशिली एका बुकीतच किचक्या मारला. याला 9000 नागाचं बळ, त्याला 8000 नागाचं बळ. भीमाच्या काकाला 10000 नागाचं बळ.
म्हणून तर भीम त्याच्या जवळ उभा केलता तो लोखंडाचा. खरा भीम नाही उभा राहिला, ते लय आंधळ ताकदवान होत. त्यानं असा कानूलाच केला. तळणीकर तुम्हाला नाही बरं. तेव्हा काय होतंय, माणसं नंतर गेले म्हणते तळणीकर तुम्हाला चपका आणला काय बाळू महाराजानं. असे काही इरजण टाकणारे पापी आहेत ना. हो, ते खिंड कुठे आहे, बोट घालायचं आणि फाडायचं. असे काही पापी आहेत ना ते. हो, चांगलं काय झालंय ते नाही शोधायचं. वारकरी आमचा माणूस, वारकरी. मी आवडीन नाव घेत असतो त्यांचं. कधी पाण्यात उडी मारल्याबरोबर त्या सरोवराच्या कडेला काशीतले मालक अनुष्ठान करू लागले. भगवान शिवशंकर कोण? मारुतीराय. मारुतीरायाचं अनुष्ठान चालू. मारुतीराय भिजले. आता मुद्दा बघा, काय संतांची ताकद आहे, काय उपकार आहेत संतांचे. भिजले मारुतीराय. आवाज दिला, ए कोण? आता मी तुम्हाला आधीच सांगितलं, 3 गोष्टी एकत्रित आल्या की कोणाला जुमानीत नाही. याला 9000 नागाचं बळ आहे, इंद्रप्रस्थाचं राज्य आणि तारुण्य. मारुतीराय जुमान. मारुतीराय म्हणले, ए तुला कळतं का कोण? हो बाहेर. भीम पाहिच ना. भीम म्हणला, वानराचं काय ऐकायचं? काय ऐकायचं वानराचं? पण भीमाच्या लक्षातच नाही हे वानर किती पावर बाज येत. त्याचा आवाज थोडासा गोड करा. काय पावर बाजू वानर आहे, किती पावर. काही माणसं वर छेवून जातात बरं. आमची इथं एक माणूस इतकी कडक टोपी घालीत होता, इतकी कडक, त्याच्या टोपीनं एक बोरीचा फास तुटत होता. इतकी त्याची टोपी कडक. पण त्याची बायको अख्तर भाईच्या मिरच्या तोडायला जात होती. कपड्यावर काय नसते, कोणी कपडे घालीत असते चांगले, काय नसते त्याच्यावर. मी पहिलं एसटीन फिरायचो. आता माझ्या अंगावर धोतर हे असायचं आणि माझ्यासोबत एक मुलगा होता पॅन्टीवाला. मी 50 रुपयाची नोट दिली, 7.5 रुपये तिकीट, 15 रुपये तिकीट, बाकीचे वापस द्यावं त्यानं. कळतं का हो तुम्हाला? 7.5 रुपयाचं तिकीट आणि 50ची नोट देतात. म्हणलं साहेब 2 तिकीट कुठून देऊ? चिल्लर. बरोबर साहेब, चिल्लर द्या, चिल्लर द्या. आणि मग मी त्या पॅन्टीवाल्या पोरासोबत दिले. मी म्हणलं का तिकीट? बर 2 तिकीट पाहिजे का? हे घ्या. आणि सांगितलं हे मी थैली सांभाळायला आहे. म्हणजे कपड्यावर माणसं किती वाकत आहेत पाहणं. आणि धोतर वाटलं, त्याला वाटलं येडं मोडच आहे का नाही. मी म्हणलं तू यासारखी तिशी कावताला झुपीन असं धोतर पावर बाजे मो, तुम्हाला येडेवानी नको समजूस तू. धोतरावाल्याला येडेवानी समजित. बायाला सांगतो तुम्हाला, 72च्या दुष्काळात धोतरावाल्यानं तुमच्यासाठी जमिनी कमवून ठेवल्यात सुनाईसाठी. त्या धोतरावाल्या सासूला, लुगड्यावाल्या सासूला आणि धोतरावाल्या सासऱ्याला भाकर देत जा. 72च्या दुष्काळात साहेब आपल्या बाप दाद्याने जर मजा मारली असती ना, तर आपल्याला नाशिकला गट्टू उचरायला जावं लागलं असतं. 72च्या दुष्काळात आपल्या बाप दाद्याने मिलू खाल्ले, आंबाडे खाल्ले, बरबडे खाल्ले, भाजीचे पिळे खाल्ले, मीठ लावून आंबाड्या भाजून खाल्ल्यात, आपल्यासाठी जमीन टिकून ठेवल्यात. म्हणून बाप दाद्याचा आदर करा, बाप दाद्याचा आदर करा. परवाला आपल्याकडे एक रॅली काढली होती शेलूला. शासनाला मागणी मागायची होती एका कायद्याची. मी तरुणांना सांगितलं, धर्माच्या गप्पा साहेब त्यांनी करायच्यात. धर्माच्या गप्पा त्यांनी करायच्यात जो मायबापाला सांभाळतो त्यानं. जो हरामखोर मायबापाला नीट बोलत नाही का, त्या भडव्यानं किती बी झेंडे जरी हातात घेतले तर झेंडाच म्हणत असेल ह्या पाप्याच्या हातात मी काऊन गेलो. धर्माचा झेंडा म्हणत असेल ह्या पाप्याच्या हातात मी का गेलो, असं म्हणत असेल धर्माचा झेंडा. मुद्दा सांगतो, मी तिथे सुद्धा कडवं सांगितलं होतं. तरुण पोरं बसलेत म्हणून मी आज जरा वेगळ्या पद्धतीने बोलायलो कीर्तनात. देहूतले मालक म्हणजे तुकोबाराय. 2 लोकांच्या पाया पडतात मुंडे साहेब. तुकोबाराय कोणाला म्हणायचं? ऐका ब्रह्मदेवाकडे तराजू त्याचं वजन करायचं. आणि ते तुकोबाराय 2 लोकांच्या पाया पडतात भारतातल्या, 2 लोकांच्या.
नमो तया माता पित्याचे पालन. नमो तया, मी नमस्कार करतो तया, कोणाशी? माता पित्याचे पालन. प्रकाशराव आंबेडकर जो माय बापाचं पालन करतो का त्याच्यात तुकोबाराय पाया पडते आणि दुसरे एका व्यक्तीच्या पाया पडते. नमो त्या वचन सत्यवदे, खरं बोलणाऱ्याच्या तुकोबाराय म्हणजे मी पाया पडतो. मधल्या हराम खोरायच्या पडत नाही. विठाला विठाला मारुतीराय भिजले. भीम म्हणले तू वान्य रे ना, मी राजपुत्र आहे, तू हिशोबात राह. पण भीमाला काय माहिती वानर काय होत. आळंदीतल्या मालकान दखल घेतली. ध्वजस्तंभावरी वानरू ते मूर्तिमंत शंकरू. इतकंच बघायचं, ते प्रत्यक्ष शंकर आहेत. आळंदीतल्या मालकान दखल घेतली, पैठण मधल्या मालकान दखल घेतली. येऊनी जन्मला मरकट तो वैष्णवा माझी अतिश्रेष्ठ. हनुमंत म्हणावया कनिष्ठ ऐसा पापिष्ट कोण आहे. पैठण मधल्या मालकांनी सांगितलं येऊनी जन्मला मरकट, जन्म वानराच्या कुळात आहे, पण वैष्णवा माझी अतिश्रेष्ठ. पण वैष्णवात एक नंबरच आहे. हनुमंत म्हणावया कनिष्ठ ऐसा पापिष्ट कोण आहे. पैठण मधले मालक माझे शांती ब्रह्मनाथ बाबा म्हणतात, कोण असा पापी आहे की मारुतीरायल सामान्य मानणारा. ज्यांचा अभंग घेतलाय तुकोबारायन दखल किती घेतली बघा. शरण शरण जी हनुमंता, शरण शरण जी जी. नवऱ्याला जी म्हणणारी बाई आहे का, तिनं जरासा हात वरी करा, मी तिच्या चपला सगळं पाया पडतो. म्हणायला पाहिजे की नाही साहेबजी? बाईचा सर्वात मोठा देव कोणता आहे? आपला मालक. मालकाल जी म्हणजा माझ्या माईनो, जी म्हणी जा, जी म्हणी जा. लय मोठं तत्व आहे त्याच्या पाठीमागे. असू द्या, आयुष्यभर जिच्या जीवनाचा होका पत्करलाय ती बाई नवऱ्याला जी म्हणीन. ज्यानं वाटेल ती संपत्ती पोराला कमवून ठेवली, बापानं हाक मारल्यावर जी म्हणीन. विश्व हरिनामानं ढवळून काढलं, ते तुकोबाराय जी म्हणतात. तुकोबारायचा अधिकार सांगतो. नवरा बायको रानात काम करता करता नवऱ्याच्या पायात काटा मोडला. काटा दिसताच होता. ते म्हणला उपटे बरं. ते म्हणली सकाळीत नख काढले. बायको काय म्हणली पपेची माय, सकाळीत नख काढले. तर ते म्हणला टळटळ दिसायला दातानं उपटेव न. माय कुठं फिरतात तुमच्या पायाला, मी कुठं दात लावू? तुमचे पाय मांजराव आणि कुठं गावाच्या भावताल फिरत येत, तुमच्या पायाला मी कुठं दात लावू? पंढरपुरातल्या मालकाचं मुख पाहिल्यावर कोटी ब्रह्महत्या मुख पाहता जाती. त्या पवित्र मुखातले ओठ, जीभ आणि दात तुकोबारायच्या पत्नीच्या पायातला काटा काढण्यासाठी दाताचा उपयोग केला. प्रसाद दातात दाताचा, म्हणजे देवाला तुकोबारायच्या पत्नीच्या पायाची माती खाची होती. माती खाची होती. इतका तरारा तुकोबारायच्या पत्नी. तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम, यमाचं धोतर मागून फाटायचं. इतका तरारा. आणि ते तुकोबाराय मारुतीरायला शरण शरण जी हनुमंता, तुम्हा काय भक्तीच्या त्या वाटान मज दावाव्या सुभटा. कमी भक्ती असेल का विकास तुकोबारायकडे, पण मारुतीरायकडे जी भक्तीची वाट होती. रामायणात 8 हास्य राक्षस होते. ते मांस खात होते का नव्हते मला ते माहित नाही, पण हाड खात होते. भक्षंती अस्ति द्वयो निशाचराः ततम जठरानलो तृप्ता पचाम्य हो जायते जठराम
तृप्ताम अस्तितु जायते. भृशुंडी नावाच्या साधून लिहिलेला श्लोक. गोट्या खेळणार असेल का महाराष्ट्र? 8 राक्षस हाड पचवायची ताकद. सापाला हाड पचते, बंधा उंदीर गिळते, बंधी बेंडकी गिळते, पालीला हाड पचते, झुरळ बंध गिळते, हाड पचते. हाड बाकी कोणालाच पचत नाही. 8च राक्षसाला पचत होते. पण अशा राक्षसाला सुद्धा मुक्त केलं ती मारुतीरायाची ताकद. मग काय ती भक्तीची वाटे मला दाखवा. ही मारुतीरायाची अधिकार शक्ती. पण भीमाच्या लक्षातच येईन मारुती कोणी. शेवटी मारुतीरायानं शेपटील चोंभाळण म्हणली, बाई पाय बर याची सोय. मग शेपटी सरोवरात गेली आणि असा आडा टाकला भीमाच्या कमराला आणि फरफर ओढीतच आणला. कुत्र वाढला. मारुतीराय होते ते. खऱ्या दिवशी ठोका आणलाय. भीम म्हणला, आगाऊ ठोका आणणारच. झांजूच आली भीमाने गुद्दा द्याला मारुतीराय. मारुतीरायने इतका भीम हाणला. दोघही भजन करणारे होते बरं. मारुतीराय भजन करणारीच होते आणि भीमही भजन करणारे होते. पण भीम जरा आडमुठ होता. आडमुठ होता. मग आडमुठायला इकडं काही नाही जमलं ना, मग दुसरीकडे वर्चस्व हाणते आडमुठ. दुसरे याच्यात नसते भाजत रे. त्याला आहार लागतो वांगे भाजायला. तू दगड तापल्या वांगे खालीवरी करू लागला ते इजळत असते, भाजत नसते. सुंबळ्या कुठला. 4.5 घंटे भीमाला मारलं साहेब. पण मारुतीरायने दखल घेतली. प्रसाद बुवा, आतापर्यंत बरेच बलशाली पाहिले, पण हे रगिल्ले याचे मायबाप कोण असते? पठ्ठा होता भीम. 9000 नागाचं बळ. कोण असेल? काय नाव आपलं? भीम म्हणतात मला. मारुतीराय म्हणजे लाल जरत कातड केले हनु हनु तरी बी रेटीत. मग भीम म्हणतात मला. आई वडिलांचं नाव काय? आपटू हाणलं ना आता मायबाप विचारायला. मारुतीराय म्हणले, अरे दादा, मी तुझ्या बलाचं कौतुक करतोय. कारण मी ठोका हाणल्याच्या नंतर आतापर्यंत कोणी वाचलाय मला कळतच नाही. आणि तुला इतके चपके देऊनही तू मरत नाहीस. त्या अर्शीत तू आई तुझी फार अधिकारी असेल, तुझे बाबा फार अधिकारी असतील. मी पन्नू राजाचा पुत्र. अरे काही बोलतो? पंडूला लेकर कसे होतील? भीमाचा द्वापार युगातला अवतार, मारुतीरायचा त्रेतायुगातला अवतार. मारुतीराय त्रिकाल ज्ञानी संत, एकादश रुद्र, प्रत्यक्ष शंकर म्हणजे मारुतीराय, प्रत्यक्ष काशीतले मालक, प्रत्यक्ष सिद्धेश्वर भगवान म्हणजे मारुतीराय. आणि त्या मारुतीरायला काय माहित नाही? अरे शाप होता तुम्हाला, कसे लेकर होते? ऐका म्हणले, आमच्या आई बाबाला शाप होता म्हणून आपत्य नव्हते, पण आशीर्वाद अशा संतांना दिला म्हणून झाले. त्याच्यातल्या एका मंत्राचा मी वायूच्या मंत्राचा, दोन्हीचा फरक सांगतो तुम्हाला आठवल्यावर. उपकाराची भूमिका सांगतो, संतांचे उपकार आणि देवाची दोन्हीची जोड लावून देतो. टाइम संपला का? 8:30 ते 10:30 झालं ना. हो, फुकाव जातान बाळू. योग असा आला, वायूच्या मंत्राचा मी. दुर्वासाचे 5 मंत्र होते, 5 मंत्र, त्याच्यापैकी मी एक. टप 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 डोळ्यातून पाणी आलं मारुतीरायच्या. अरे माझ्या भावाला मारले. मारुतीराय वायुपुत्र आणि भीम हा वायूच्या मंत्राचा आहे. भीमा झालं गेलं गंगेला मिळालं रे. गोड आवाज करा ना. गोड असं काय म्हणतात त्याला? नाही असं असं गोड रिदम, असा रिदम आला पाहिजे त्याचा. त्यांची साऊंड सिस्टीम हा ते ट्रबल. हा इंग्रजी इथे येते आमच्या महाराजांना. भीमा मला तुला आलिंगन द्यायचंय रे. भीम म्हणलं 4.5 घंटे आपटून मला मारलंय तरी मी मेलो नाही, म्हणून याच्या पोटात राग असेल, मला मिठी मारून
फासुळ्या मोडून टाकतो गड्या. भीम म्हणला आपल्याला नाही आलिंगन द्यायचं. उपकार आता बघा, आपल्याला आलिंगन द्यायचे नाही. मारुतीरायाने सांगितलं, भीम दादा तू वयानं माझ्यापेक्षा लहान आहेस, मी वयानं मोठा आहे, तरी पण दादा म्हणतोय कारण तुझा आणि माझा अंश एक आहे. या पृथ्वीवर दुष्टांचा निपात करण्यासाठी तुझा अवतार आहे. तू भजन करतोस म्हणून मला तुला एकदा मिठी मारायची. मी काही करणार नाही तुला. भीम म्हणला मार, पण भीम नाही गेला त्याच्या. शेवटी राजाचं पोरग गेलोच नाही. मारुतीराय भीमाजवळ गेले आणि मारुतीरायनं अशी कडकडाटून मिठी मारली. पण मुंडे साहेब, भीमाने विचार केला आपण आपलं सावध राहावा. याचा भरोसाच नाही. ठाकूर साहेब हे फासुळ्या सनकड्या मोड्यावानीच मोडील. एका ठोक्यात मला पाळडे, एका लहान एका. आणि म्हणून भीम असा अंग चोरून राहिला. मिठी सुटली साहेब. माणूस सरोवरातलं वाघमारे साहेब पाणी घेतलं आणि मारुतीरायनं संकल्प सोडला. ज्या अंजनी मातेच्या पोटी माझा जन्म झाला भीमदादा, तिच्याकडे बघत असताना दृष्टीत वात्सल्याच्या झऱ्याचा वहिवाट वाहतोय. ही अवस्था आहे. जितका अंजनीकडे पाहत असताना माझ्या अंतःकरणात माझा भाव आईविषयी जागरूक होतो, तितका जगातल्या प्रत्येक स्त्रीकडे पाहत असताना मी माय म्हणून पाहतो. आणि असा जर माझा गोड भाव असेल तर मी संकल्प सोडतो. माझं अंग जिथं जिथं तुझ्या अंगाला चिटकले तितकं अंग वज्राचं होईल. संतातली ताकद सांगतो, वज्राचं होईल. आणि भीमाचा अर्धांग वज्राचं झालं. मारुतीरायनं पाठीवर थाप टाकली. भीमदादा संकोच बाळगीला रे, असू दे. घरी गेले. पंढरपुरातले मालक द्वारकाधीश कृष्ण परमात्मा घरी आलते. मोठ्या कौतुकाने पंढरपुरातल्या मालकाचं दर्शन घेतलं आणि प्रसन्नपणाने भीमाने विटेवरच्या मालकाला सांगितलं, मालक माझं अर्धांग वज्राचं झालं. द्वारकाधीश कृष्ण परमात्मा खळा 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 रडू लागले. भीमा भीमा, अरे तुझे अष्टांग जर मारुतीरायाच्या अंगाला लागले असते ना, भीमा अष्टांग मारुतीरायाच्या अंगाला लागले असते ना रे, ते नुसता साधू नसून प्रत्यक्ष शंकर आहेत. तुझं पूर्ण अंग वज्राचं झालं असतं रे, या विश्वातला तुला कोणी मारू शकला नसता. का असं केलंस? ऐका मुद्दा आता. भीमानं देवाला सांगितलं, देवा झाडाचं पान तुझ्या सत्तेशिवाय हलत नाही, तू इतका मोठा आहेस, मग राहिलेलं अंग वज्राचं तू करणं. आता मुद्दा घ्या. देवाला तुमचं आमचं बरं करण्यासाठी बायोडाटा पाहावा लागतो. मावली बायोडाटा. आणि त्या बायोडाट्यात जर तुमचं संचित नसेल तर देव बायोडाटा चुलीत टाकून देतो. चुलीत टाकून देतो. हो. देवाचा काल कसा जातो माहितीये का? अन्नमान धन हे तो प्रारब्ध आधी. एक माणूस देवाला म्हणला, देवा मी 20 वर्ष झालं भजन करतो, मला 20 लाखाच्या गाडीत बसव. भगवान म्हणले, गाडी पुसावा इतकं पण तू ह्या नशिबात नाही. प्रसाद, गाडी दुसऱ्याची पुसावा इतकं पण तू ह्या नशिबात नाही. ते म्हणलं, आमच्या मालकानं कालच 55 लाखाची गाडी आणली, पूजा करायला गिरगावकर महाराजाला बोलील. तो मी गेलो पूजेला, तर साहेब नवी गाडी आणल्या, कोणती बी सेकंड हँड कोणती घ्या, पूजा करताना रिकाम्या गाडीची पूजा करीत नसते, तिच्यात माणूस बसवा लागतो घरचा. म्हणलं साहेब बसा. तर ते 55 लाखाची गाडी ज्यानं आणली का, ते ड्रायव्हरच्या सीटवर बसलं आणि त्याच्या सीटवर कुत्र बसलं. नशिबवान कोण सांगा? कोण नशिबवान? 55 लाख खर्चायला कसे वरून पडलेत का ते?
आणि कुत्र्याला काय कळतंय 55 लाखाचा ढिगल टाकल्यावर ते लगेच तंगडवरी करत. त्याला किंमत आहे का त्याची? आहे त्याची ढिगलाची किंमत आहे का त्या पैशाच्या? नाही. पण ते कुत्र मालकाच्या सीटवर बसलं. भगवान म्हणले रावसाहेब पाय ते कुत्र नशीब घेऊन आले. मालकानं यांना देऊन 55 लाख कमीले आणि ते मजा हाणायले. आणि मालकाचं पोरग कुत्र्याजवळ गेलं त्याने जीप काढीन त्याचा गाल चाटला. आणि तरी मालकाचं पोरग त्याला सांभाळायले. लय कुत्र्याला कळत नाही ओ कुत्रे कुठं बसवा. आकलीत नाहीत बऱ्याच कुत्र्याला. मायबापाला पंखा नाही पण कुत्र्याला संडासला नेतो कुत्र. त्याच्या गळ्यात साखळीन तेन. कुत्र्याच्या अवलादीची विठाला विठाला पंढरपुरातल्या मालकानं सांगितलं भीमा तुझी करंगळी पण वज्राची होणार नव्हती. हे तू प्रारब्ध आहे, हे तुझा बायडाटा आहे. मग अर्ध शरीर वज्राचं कसं झालं? ही संतांची कृपा आहे. काय सांगू आता संतांची काय सांगू आता संतांचे उपाय. निरंतर जागवी